नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जसं तुम्हाला माहित आहे, काल एनटीए कडून नीट यूजी 2026 ची जी काही रिनीटची परीक्षा झालेली होती, त्या परीक्षेमध्ये जी विद्यार्थ्यांची ओएमआर शीट होती, ती ओएमआर शीट या ठिकाणी लाईव्ह झालेली आहे. ती ओएमआर शीट अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली नसेल अशा विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायची आहे. ओएमआर शीट डाउनलोड केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ओएमआर शीट संदर्भात काही शंका असतील तर त्यांच्यासाठी ओएमआर शीट चॅलेंज ही विंडो सुद्धा या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचे चॅलेंज किंवा रिस्पॉन्स या ठिकाणी नोंदवू शकता. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर रिनीट 2026 जो काही निकाल आहे तो निकाल साधारणतः किती दिवसामध्ये लागणार आहे आणि हे ओएमआर शीटची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस एनटीएच्या रिझल्ट पूर्वीची असते. याच्यानंतर एनटीए कडून कोणतीही दुसरी पब्लिक विंडो या ठिकाणी ओपन होणार नाहीये, जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही गोष्टी तिथे ऍड करायच्या असतील तर यानंतर होणार नाहीये. त्यामुळे यानंतर डायरेक्ट विद्यार्थ्यांचा निकाल लागत असतो. मागच्या 2-3 वर्षामध्ये ओएमआर शीट चॅलेंज नंतर विद्यार्थ्यांचा निकाल साधारणतः किती दिवसामध्ये लागलेला होता या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर रिनीट 2026 चा निकाल साधारणतः किती तारखेला लागेल याचा अंदाज सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काढणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला तुम्हाला जी काही पब्लिक नोटीस आहे जी ओएमआर शीट संदर्भातील आलेली आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ही जी काही पब्लिक नोटीस आहे ही साधारणतः 13 जुलै रोजी या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. 13 जुलै रोजी ही नोटीस पब्लिश झाली. या नोटीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्ड रिस्पॉन्स चॅलेंज करायचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोसेसिंग जी काही फीज आहे ती 200 रुपये इच रिस्पॉन्स आहे. ही नॉन रिफंडेबल असती. ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. स्टार्ट डेट कधी आहे? 13 जुलै पासून आहे. एंड डेट कधी आहे? 15 जुलै 2026 पर्यंत तुम्ही करू शकता, सकाळी 11 वाजेपर्यंत. आता हे झाल्यानंतर साधारणतः विद्यार्थ्यांचा निकाल टेंटेटिव्हली कधी लागू शकतो तर ते समजून घेऊया आपण. त्यासाठी मी एक सुंदर पीडीएफ या ठिकाणी बनवलेली आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस नॅशनल टेस्टिंग एजन्सी ओएमआर रिस्पॉन्स शीट चॅलेंज विंडो ओपन करते त्याच्यानंतर अगदी 3 ते 5 दिवसामध्ये, लक्षात घ्या 3 ते 5 दिवसामध्ये ती विंडो ज्यावेळेस क्लोज होते त्याच्यानंतर जे काही आलेले रिस्पॉन्स आहेत ते रिस्पॉन्स सर्व एनटीएचे जे काही एक्सपर्ट्स आहेत ते सर्व अनालिसिस करतात आणि त्याच्यानंतरच फायनल अँसर की काढतात. आणि फायनल अँसर की म्हणजे तुमचा डायरेक्ट रिझल्ट असतो, हे लक्षात घ्या. ज्या वेळेस एनटीएच्या नीटच्या पोर्टलवर फायनल अँसर की पब्लिश होते त्यावेळेसच तुमचा रिझल्ट या ठिकाणी पब्लिश होणार आहे. तर समजा आता जर ओएमआर शीट चॅलेंजचा विंडो जी क्लोज आहे ते 15 जुलैला जर होणार असेल तर एक्सपेक्टेड जो रिझल्ट आहे आपला तो रिझल्ट साधारणतः कधी लागू शकतो तर तो रिझल्ट साधारणतः 18 ते 20 जुलै रोजी या ठिकाणी लागू शकतो. मागे सर्व विद्यार्थ्यांनी एक न्यूज बघितली असेल की 20 जुलै पर्यंत रिनीट 2026 चा निकाल या ठिकाणी लागू शकतो. परंतु आमचा आणि माझा एक अंदाज आहे की 18, 19 किंवा 20 मध्ये तर लागणारच आहे, पण 18 तारखेला लागण्याची दाट शक्यता आहे रिनीट 2026 चा निकाल. कारण की जो काही विंडो क्लोजिंगचा टायमिंग पण दिलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता टायमिंग पण किती दिलेला आहे त्यांनी विंडो क्लोजिंगचा, तो सकाळी 11चा दिलेला आहे. लक्षात येते का? त्यामुळे 15 तारखेचा दिवस सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. 15, 16, 17 आणि 18 चौथा दिवस जरी घेतला तरी 18 तारखेला तुमचा रिनीट 2026 चा निकाल 100% लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतले नसतील, कॅटेगरीचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले नसतील अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभाग नोंदवला नसेल अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आपला सहभाग या ठिकाणी नोंदवायचा आहे. कारण की आता 18 तारीख किंवा 20 तारखेच्या आसपास जरी तुमचा निकाल लागला तरी तुमच्याकडे नंतर काउन्सिलिंग प्रोसेससाठी खूप कमी टाइम लागणार आहे किंवा राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये आमच्या सहभाग नोंदवायचा आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील, ज्यांनाही नीट यूजी 2026 नंतरच्या रिझल्ट नंतरची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप चॅनलमध्ये तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे काही अपडेट्स आहेत एनटीए कडूनच्या
त्या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.